ते काय समजतात? योगाला कुठपर्यंत समजतात? तर 1 तासाचा योग वर्ग म्हणजे योग संपला. 1 तासाच्या योग वर्गामध्ये काय केलं आपण? ओंकार म्हणलं, प्रार्थना म्हणली, सूक्ष्म व्यायाम केले, आसनं केली, प्राणायाम केली, ध्यानधारणा केलं आणि संपलं. म्हणजे शांतीपाठ घेतलो की शेवटचा म्हणजे योग वर्ग संपला. बरोबर आहे. आणि योग वर्ग संपल्यानंतर आपण आपल्या दैनंदिन जीवनातील कामांना चालू करतो. असं होतं. बरोबर आहे. तर सामान्य लोक काय म्हणतात, की सामान्य लोक काय समजतील योगाला? कुठपर्यंत समजतील? 1 तासापर्यंत समजतील का? का फक्त योग वर्गापुरतं समजतील? सांगा काय तर. सर, एका तासासाठी योग वर्गामध्ये गेलं म्हणजे ते समजतात सर. हा, म्हणजे आपण आता हे शिकतोय उपायोजित योगामध्ये. म्हणजे फरक आपल्याला हा सांगायचा होता, की आपण सुद्धा किंवा इतर लोक सुद्धा तर योगाला फक्त 1 तासापुरतं बघतात. सकाळी सकाळी तेवढं झालं, योग वर्ग झाला की योग संपला, असं नाही. तर योगाला आपल्या पूर्ण जीवनामध्ये लागू करायचं. आलं का लक्षात? काम करताना, शाळा शिकताना, उद्योगधंद्यामध्ये किंवा आपण ऑफिसमध्ये वर्क करतोय, ऑफिसमध्ये म्हणजे प्रत्येक ठिकाणी बघा, योगामधील काही भागच लोक वापर करतात. तर तो कोणता भाग आहे? सूक्ष्म व्यायाम असतील, आसनं असतील, प्राणायाम असतील, बरोबर आहे, हे तेवढं वापर करतात. परंतु याचा वापर कुठं कुठं करतात का हो यम नियमांचा? सर्वसामान्य लोक. योगातील जास्तीत जास्त कोणता भाग उपयोगामध्ये आणला जातो? आणि आसन योग आणि प्राणायाम. आसनं प्राणायाम. आसनं प्राणायाम बघतात, बरोबर हो. आहे. जास्तीत जास्त पुढे गेलं तर ध्यान धारणा ध्यान अशा गोष्टी करतात. सुद्धा करतात. म्हणजे हा जो भाग आहे हा जास्त उपयोगामध्ये आणला जाणारा भाग आहे. परंतु त्याच्या अलीकडे सुद्धा काहीतरी आहे. आता अष्टांग योग काय आहे? काय काय आहे? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. आणि सर भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने सुद्धा सांगितलेलंच आहे की युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःखः. म्हणजे आपल्याला 1 तास योगा करायचं नाही तर 24 तास योगाचरण आवश्यक आहे. त्याच्यामध्ये आपला आहार विहार मग यम नियमांचं पालन सुद्धा आपण केलं पाहिजे असं सांगितलेलं आहे. बरोबर आहे. छान. म्हणजेच बघा, आता प्रत्येक जण योगाची जरी सुरुवात करत असलं तर कुठून सुरुवात करतं हो? यम नियमापासून करतं का? बघा, थोडक्यात लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आपण यम नियमापासून चालू करतो का? नाही करत. किंवा परंतु पतंजलींनी ह्या ठरवून दिलेल्या पायऱ्या आहेत. किती पायऱ्या आहेत? एकूण 8 पायऱ्या. यम, नियम, आसन, प्राणायाम, धारणा असं एक 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 पायरी आपल्याला चढायची आहे. बरोबर आहे का? परंतु आपण आता यम नियम सोडलं, 2 पायऱ्या सोडल्या आणि डायरेक्ट आसनावरती उडी घेतली. किंवा काही ठिकाणी मोठ्या शहरामध्ये ध्यान वर्ग असतात. बरोबर आहे का? ध्यान धारणा करून घेणारे वर्ग असतात. आणि त्यामध्ये काय शिकवलं जातं, की ध्यान कसं करायचं, ध्यान कसं लावायचं आणि ध्यान करून घेतलं जातं लोकांकडून. मग हे जे ध्यान आहे तर ही पायरी कितवी आहे? 7वी. बघा, आता पहिली सोडली, दुसरी सोडली, डायरेक्ट 7वीत जर गेलो, आपण 7वीच्या वर्गामध्ये बसलो तर समजेल का हो आपल्याला? नाही. बरोबर आहे. म्हणजेच 7वीच्या वर्गामध्ये जर आपण डायरेक्ट बसलो तर आपल्याला तिथं समजणार तर नाहीच. आणि ते त्या वर्गातील अभ्यासक्रम जो आहे तो आपल्याला झेपवण्यासारखा राहील का? डायरेक्ट जर आपण 7वीमध्ये गेलो तर तर तिथं सुद्धा आपल्याला तो अभ्यासक्रम झेपण्यासारखा राहणार नाही. आपली पात्रताही राहणार नाही. बरोबर आहे. म्हणजेच अगोदर पहिली शिकावं लागेल, दुसरी शिकावं लागेल, तिसरी शिकावं लागेल, असं करत 7वीला आपण आलं पाहिजे. मगच तिथला अभ्यासक्रम पण आपल्याला झेपेल आणि आपण तो चांगल्या रीतीनं
पूर्ण करू. जसं बघा आता यम नियम आहेत, आसन आहेत, प्राणायाम. काही काही जण नुसतं प्राणायाम करतात, आसनं करत नाही. मग बघा शरीराच्या सुद्धा पंचकोश कसे आहेत बघा, अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय असे आहेत. बरोबर आहे. अन्नमय म्हणजे हाडमासाचा जो शरीर आहे, देह आहे, हाडामासाचं जे शरीर आहे त्याला काय म्हणलेलं आहे, अन्नमय. मग त्यानंतर प्राणमय, पंचप्राणानी जे आहे म्हणजे ऊर्जान्वित शरीर, ऊर्जा असलेलं, प्राणमय. त्यानंतर मनोमय, म्हणजे अगोदर आपल्याला काय करावे लागेल, शरीर शुद्धी, शरीराची तयारी करून घ्यावी लागेल. मग ती कशाद्वारे करता येते, आसनांद्वारे करता येते. मग त्यानंतर शरीराची एकदा शुद्धी झाली की शरीर स्थिर व्हायला लागलं, शरीराची स्थिरता प्राप्त व्हायला लागली की मग पुढे काय करायचंय, प्राणायाम. मनाची स्थिरता. मनाची नाही लगेच बघा, शरीराची झाल्या झाल्या लगेच मनाची नाही. शरीराची झाल्यानंतर प्राणमय शरीर, जोपर्यंत प्राण स्थिर होणार नाही तोपर्यंत मन स्थिर होणार नाही. प्राणाला स्थिर केल्याविना मनाला स्थिर करण्याचा प्रयत्न हा योग्य ठरणार नाही. आणि ज्यावेळी प्राण स्थिर व्हायला लागले, प्राणायामाने प्राण स्थिर व्हायला लागले, प्राणायामय शरीर शुद्ध व्हायला लागलं की आपोआपच मन स्थिर व्हायला लागलं. बरोबर आहे. म्हणजेच अन्नमय, प्राणमय, मनोमय असा त्याचा अभ्यास आहे. तर कशावरून आपण तिकडे गेलो होतो, तर योग जो आहे तो फक्त 1 तासापुरता नाही किंवा आसनांपुरताच मर्यादित नाही किंवा प्राणायामापुरता, सूक्ष्म व्यायामापुरता एवढाच मर्यादित नाही, तर योगाला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा वापर करायचा आहे. रोजच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट करताना आपण योगाकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजेच योगमय जीवन कसं जगावं हे सुद्धा तिथं महत्वाचं आहे. तर पुढे बघूया. हा झाला उपायोजित योग म्हणजे काय ते आपण पाहिलं. पुढे बघूया. यालाच इंग्रजीमध्ये योगा ऍप्लिकेशन असं सुद्धा म्हणतात, व्यवहार उपयोगी योग. तर एकूण मॉड्यूल बघा किती आहेत तुमचे त्याच्यामध्ये, या पेपरमध्ये. हा पेपर जो आहे एकूण 100 मार्काचा आहे आणि त्यातील 80 मार्क जो आहे म्हणजे मूळ प्रश्नपत्रिका ही जी असणार आहे तुमची 80 मार्काची असणार आहे. आणि त्यातील उरलेली जी 20 मार्क आहेत त्यामध्ये तुमचे असाइनमेंट असतील, 10 मार्क असतील किंवा आपले अटेंडन्स असेल, बरोबर आहे, किंवा वायवा असेल, असे विभागणी आहे त्याची 20 मार्काची. म्हणजे एकूण मूळ पत्रिका जी आहे ती 80 मार्काची असेल. हे झालं मार्काचं विभाजन. त्यानंतर एकूण मॉड्यूल किती आहेत, एकूण मॉड्यूल जे आहेत तुमचे 4 आहे, बरोबर आहे. आणि त्यातला पहिला जो मॉड्यूल आहे तो काय आहे, योगा इन इंडस्ट्रीज, बरोबर आहे. म्हणजे उद्योग धंद्यामध्ये योग कसं आपल्याला तिथं उपयोगात आणता येईल. आणि मग त्यामध्ये काय काय पॉइंट आहेत बघा. पहिला आहे डिफरंट काइंड्स ऑफ इंडस्ट्रीज, म्हणजे आपल्याला काय बघायचं आहे सुरुवातीला, उद्योग, उद्योग म्हणजे काय आणि उद्योगांचे वेगवेगळे प्रकार काय आहेत. त्यानंतर उद्योग बघितल्यानंतर वर्क स्ट्रेस इन इंडस्ट्रीज म्हणजे काय हो, तर उद्योगधंद्यामध्ये येणारा जो ताण आहे त्यामध्ये येणाऱ्या अडचणी काय आहेत आणि येणाऱ्या अडचणींमुळे तिथं ताण काय उत्पन्न होणार आहे, म्हणजेच वर्क स्ट्रेस इन इंडस्ट्रीज दुसरा पॉइंट आहे. तिसरा आहे योगा प्रॅक्टिस ॲज परफॉर्मन्स बूस्टर, म्हणजे काय हो, काय म्हणता येईल त्याला, योगा प्रॅक्टिस फॉर परफॉर्मन्स बूस्टर, कार्यक्षमता वाढवण्यासाठी काम योगाचा उपयोग. करण्याची क्षमता, बरोबर आहे, कार्यक्षमता. कार्यक्षमता वाढवण्यासाठी. म्हणजे इंडस्ट्रीज मध्ये काम हे भरपूर असतं, बरोबर आहे. आणि ते कार्य करण्यासाठी आपलं शरीर सुद्धा तितकं मजबूत असलं पाहिजे. म्हणजेच परफॉर्मन्स वाढवण्यासाठी आपलं शरीर
हे निरोगी असलं पाहिजे, मजबूत असलं पाहिजे, स्थिर असलं पाहिजे, त्यावेळेसच आपण आपल्याला दिलेलं काम हे उत्तमरित्या पार पाडू शकतो. म्हणजेच योगा प्रॅक्टिस ॲज परफॉर्मन्स बूस्टर हा तिसरा पॉईंट आहे तुमचा. त्यानंतर योगा प्रॅक्टिस फॉर स्ट्रेस रिलीज अँड मॅनेजमेंट. त्यामध्ये आपल्याला स्ट्रेस म्हणजे काय बघायचं आहे आणि त्याचं व्यवस्थापन कसं करायचं आहे बघायचं आहे, आणि स्ट्रेस तणाव जो आहे तो कसं व्यवस्थापित करायचं आहे ते आपल्याला चौथ्या पॉईंटमध्ये बघायचं आहे. म्हणजेच हा तुमचा झाला मॉड्यूल फर्स्ट. मॉड्यूल सेकंड जे आहे तो नाडी, प्राण आणि योगिक डाएट या संबंधित आहे. त्यामध्ये टाइप्स ऑफ नाडीज, देअर प्लेस अँड फंक्शन्स, म्हणजे त्यांची स्थानं कुठं आहे, इडा कुठं आहे, पिंगला कुठं आहे, सुषमना कुठं आहे, बरोबर आहे, कुठून उगम पावते, कुठं येऊन थांबते, अशी वेगवेगळी त्यांची प्लेसेस काय आहेत आणि त्यांचे फंक्शनिंग काय आहे, इडेचं कार्य काय आहे, पिंगलेचं कार्य काय आहे, ती कशी आहे, शीत आहे, उष्ण आहे, असं वेगवेगळं त्याचं फंक्शनिंग. आणि नाड्या कुठं आहेत हे पाहिल्यानंतर नाडी शुद्धी, म्हणजेच ह्या जेवढ्या नाड्या आहेत त्यांची शुद्धी आपल्याला कसं करता येईल, बरोबर आहे. तर हा जो आहे मॉड्यूल सेकंड मधला फर्स्ट पॉईंट. दुसरा आहे टाइप्स अँड नेचर्स ऑफ प्राणा. आत्ताच आपला विषय झाला की अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, बरोबर आहे. तर प्राणमय कोश जो आहे तो कशाने बनलेला आहे, पंचप्राणांनी. म्हणजेच टाइप्स ऑफ नेचर ऑफ प्राणा, प्राणा अँड माइंड रिलेशन, मनाचं आणि प्राणाचं काय रिलेशन आहे ते आपल्याला दुसऱ्या पॉईंटमध्ये बघायचं आहे. त्यातील मॉड्यूल सेकंड मधला तिसरा जो आहे प्राणायाम अँड इट्स बेनिफिट्स. प्राणायाम किती प्रकारचे आहेत आणि त्याचे लाभ काय आहेत हे आपल्याला तिसऱ्या पॉईंट मध्ये बघायचं आहे. हा झाला तुमचा मॉड्यूल सेकंड. लिहून घेता आलं तर लिहून घ्या, म्हणजे सोपं जातं अभ्यास करण्यासाठी. त्याच्या पुढे आहे मॉड्यूल थर्ड, योगा फॉर वुमन. बघा महत्वाचा पॉईंट आला बघा तुमचा. आता आपण सुरुवातीलाच आपल्या प्रश्नपत्रिका म्हणजे पेपर जो आहे उपयोजित योग, तर पहिल्यांदा काय सांगितलंय, इंडस्ट्रीमधील लोकांसाठी उपयोजित योग म्हणजे योग कसा वापर करता येईल. आता मॉड्यूल थर्ड जो आहे तो काय म्हणतोय, तर स्त्रियांसाठी योग कसा वापर करता येईल. स्त्रियांची बघा, स्त्री आणि पुरुष जगातील फक्त दोनच जाती, स्त्री आणि पुरुष. तर स्त्रियांचे वेगवेगळे विकार असतात, त्यांच्या अडचणी वेगवेगळ्या असतात आणि त्यांची कार्य करण्याची शैली वगैरे, म्हणजे त्यांना आधारित त्यांना फोकस ठेवून तिथं काय काय आपल्याला योग वापरता येईल ते बघायचं आहे मॉड्यूल थर्ड मध्ये. त्याच्यामध्ये काय आहे, पहिला पॉईंट बघा तुमचा अनाटॉमी, म्हणजे स्त्री जी आहे तिचं शरीर कसं आहे, अंतर्गत रचना तिची कशी आहे हे बघायचं आहे. त्यानंतर फिजिओलॉजी ऑफ फिमेल बॉडी, म्हणजे शरीरातील अंतर्गत जे अवयव आहेत, हृदय असेल, फुफ्फुस असेल, युटरेस असेल, गर्भाशय असेल, असं त्या बॉडीचे म्हणजे फिजिओलॉजी बघायचे आहे. मॉड्यूल थर्ड मधला पहिला पॉईंट. दुसरा आहे एज वाईज हेल्थ प्रॉब्लेम्स, म्हणजे बघा लहान मुलगी, मध्यमवयीन मुलगी, प्रौढ स्त्री किंवा वयस्कर स्त्री, असे वेगवेगळे भाग आणि वेगवेगळ्या वयातील स्त्रीचे वेगवेगळे विकार असतील किंवा अडचणी असतील किंवा हेल्थ प्रॉब्लेम्स असतील, याच्यावरती एज वाईज म्हणजेच त्या त्या वयानुसार आपल्याला तिथं योग काय वापरता येईल, योगाचा वापर कसा करता येईल ते बघायचं आहे दुसऱ्या पॉईंटमध्ये. त्याच्या पुढचा आहे तिसरा, योगा प्रॅक्टिस फॉर वुमन हेल्थ प्रॉब्लेम. तसाच पॉईंट आहे, हेल्थ प्रॉब्लेम वरती काय सोल्युशन आहे योगावरती स्त्रियांमध्ये. समजतंय ना? हो सर, समजले. हं, ठीक आहे. मॉड्यूल चौथा, फोर्थ मॉड्यूल, योगा काउन्सिलिंग. त्याच्यामध्ये काय काय बघायचं आपल्याला, समुपदेशन कसं करता येईल योगामध्ये, नेचर ऑफ योगा काउन्सिलिंग, समुपदेशनाचं स्वरूप कसं असेल योगामध्ये, स्कोप अँड लिमिटेशन्स, त्याचं स्कोप काय आहे, व्याप्ती काय आहे काउन्सिलिंगची, आणि लिमिटेशन्स म्हणजे काउन्सिलिंगच्या मर्यादा काय आहे. त्याचसोबत
क्वालिटीज इन योगा काउन्सिलर. तर योगा काउन्सिलर कसा असला पाहिजे, त्याच्यामध्ये काय काय क्वालिटी असल्या पाहिजे, गुणधर्म काय असले पाहिजे, त्यानं कसं योगाचं काउन्सिलिंग केलं पाहिजे, हे तिथं आपल्याला बघायचं आहे. आणि मॉड्यूल 4 मधला 4था जो पॉईंट आहे, बेनिफिट्स ऑफ योगा काउन्सिलिंग, भेटलं तर योगा काउन्सिलिंग मुळे त्याचे फायदे काय होणार आहे हे आपल्याला तिथं बघायचं. तर अशा प्रकारे हा तुमचा 5वा पेपर आहे, एकूण मॉड्यूल 4. अभ्यासक्रम आला लक्षामध्ये सर्वांच्या? हो सर. ठीक आहे, पुढे बघूयात मग. मॉड्यूल 1 मधला उद्योग म्हणजे काय याच्याकडे आपण वळूया. तर उद्योग कशाला म्हणता येईल हो? सांगता येईल का कुणाला? इंडस्ट्रीज किंवा उद्योग. उद्योगालाच इंग्रजीमध्ये इंडस्ट्रीज म्हणलेला आहे. तर उद्योग कशाला म्हणता येईल? तर उपजीविकेसाठी केलेलं कार्य एक साधन म्हणजे उद्योग असं म्हणता येईल. याच्यावर अनेक लोकांचे उपजीविका असते, तो उद्योग. ठीक आहे, उपजीविकेसाठी केलेला. बर, ठीक आहे, आणखीन काय सांगता येईल? कामकाजाचे क्षेत्र सर. ठीक आहे, कामकाजाचे क्षेत्र. अर्थप्राप्तीसाठी केलेले कार्य उद्योग. बर, अर्थार्जनासाठी केलेलं कार्य. आणखीन काय सांगता येईल का कोणाला? चुकलं तरी चालतं, बरोबर रॉ मटेरियल पासून काहीतरी नवीन वस्तू बनवणे. हा, बघा महत्वाचा पॉइंट. आता उद्योगधंद्यामध्ये आपण रॉ मटेरियल जे आहे त्यापासून उपयोगी मटेरियल बनवणं. ठीक आहे, आणखीन काय सांगता येईल का? एकत्र येऊन केलेलं एखादं कार्य जेणेकरून मानसिक आरोग्य सुद्धा म्हणजे स्ट्रेस कमी करण्यासाठी सुद्धा केलेलं कार्य असं आपण त्याला उद्योग म्हणू शकतो. कारण काही काही वेळेला बचत गट एकत्र येऊन उद्योग करतात किंवा आणि काही त्यामध्ये सुद्धा मनाला एक विरंगुळा देण्यासाठी केलेलं सुद्धा कार्य आपण उद्योग म्हणू शकतो. ठीक आहे, विरंगुळा देणाऱ्यामध्ये कार्यामध्ये काय काय येतील? म्हणजे त्याला उद्योग म्हणता येईल का? बरं, ठीक आहे, जे आहे ते. आणखीन काय सांगता येईल का? सर प्लान गार्डनिंगचं काम पण असते विरंगुळ, म्हणजे गार्डनिंगचं ज्याच्यामध्ये स्ट्रेस म्हणजे कमी. हा, स्ट्रेसचा संबंध नाही इथं, आपल्याला स्ट्रेसचा संबंध घ्यायचा नाही. फक्त उद्योग म्हणजे काय, स्ट्रेस तिथं असेल किंवा नसेल किंवा कमी करायचा आहे हे बघायचं नाही. तर उद्योग कशाला म्हणता येईल, किंवा स्ट्रेस कमी करण्यासाठी केलेला जाणारा प्रकार असं पण नाही. तिथं स्ट्रेस संबंध येणार नाही तर स्ट्रेसचा. अर्थार्जनासाठी एकत्रित केलेलं काम. ठीक आहे, हा एक पॉइंट म्हणता येईल तिथला उद्योगामधला. आणखीन काय सांगता येईल? समूहात केलेलं काम, अर्थार्जनासाठी समूहात केलेलं काम. समूहामध्ये केलेलं काम. बर, ठीक आहे. आता आपण बरेच जणांच्या सांगण्यामध्ये म्हणलं की एकत्रित येऊन केलेलं काम किंवा समूहामध्ये केलेलं काम, म्हणजे
इथं असं लक्षात यायला लागले की आपल्याला इथं समूह लागणार आहे, म्हणजे मनुष्यबळ लागणार आहे, ताकद जास्त लागणार आहे, हे पण आपल्याला इथे एक लक्षात येईल. ठीक आहे, बघूयात मग आपण उद्योग म्हणजे नेमकं काय, कशाला उद्योग म्हणता येईल, व्याख्या बघूयात. बघा, आताच आपण काय म्हणलं की बरेच जणांनी म्हणले की समूहामध्ये केलेलं काम, एकत्रित येऊन केलेलं काम म्हणजेच मनुष्यबळ जास्त लागणार आहे किंवा ताकद जास्त लागणार आहे. मग बघा काय म्हणलंय, उद्योग म्हणजे काय बघण्यापूर्वी आपण त्याची सुरुवात कशी झाली काय म्हणता येईल. तर 18व्या शतकामध्ये युरोपमध्ये इंग्लंड देशात औद्योगिक क्रांती झाली आणि प्राणी व मनुष्य शक्तीच्या ऐवजी तर बघा, उद्योगधंद्यांमध्ये मनुष्यबळ तर लागतच, तर मग काय चालू होता विषय? उद्योग. हा, पूर्वी पण उद्योग होते आणि आता पण उद्योग आहेत, तर फरक काय सांगता येईल हो? आणि उद्योग करण्यासाठी कारखान्यांमध्ये मोठमोठ्या मशिनरींची आवश्यकता असते, बरोबर आहे. किंवा पूर्वीचे जे उद्योग होते ते अधिक मनुष्यबळ लागणारे होते, जास्तीत जास्त माणसं लागत होती. आताच्या उद्योगामध्ये आहे का तसं? आताचे उद्योग कसे आहेत? आता मशिनरी असतात सर वेगवेगळ्या, त्याच्यामुळे मनुष्यबळ कमी. भरपूर अशा मोठ्या प्रमाणामध्ये मशिनरी आलेल्या आहेत. आता पूर्वी बघा, पाईपलाईन जरी टाकायची झाली तर लोक काय करायचे, कुदळ वगैरे घेऊन, खोऱ्या वगैरे घेऊन खंदायचे खूप लांबवर, आणि त्याच्यासाठी भरपूर लाईनीच्या लाईनी माणसं असायची. परंतु आता तसं काय आहे का? नाही. एक JCB लावली की बरोबर त्यांना 100 माणसाचं काम एकटाच करत असतंय. तसंच उद्योगधंद्यामध्ये, वेगवेगळ्या उद्योगधंद्यामध्ये वेगवेगळ्या मशिनरी आल्या आणि मशिनरी आल्यामुळे उद्योगधंदे हे भरभराटीस लागले. आता समजा पूर्ण भारत देशामध्ये एखादी आपल्याला वस्तू पुरवायची आहे, तर फक्त मनुष्यबळावरती शक्य आहे का? आधुनिक शक्य नाही. तंत्रज्ञान आणि कौशल्याचा वापर. तिथं काय, आधुनिक तंत्रज्ञान, मोठमोठ्या मशिनरी वगैरे तिथं आपल्याला लागते. म्हणजेच काय म्हणलेलं आहे बघा, 18व्या शतकामध्ये औद्योगिक क्रांती झाली आणि वेगवेगळ्या यंत्रांचा शोध लागला, वेगवेगळ्या यंत्रांचा शोध लागला आणि उद्योगधंदे हे भरभराटीस लागले, येऊ लागले. तर म्हणजेच प्राणी बघा, पूर्वीच्या काळामध्ये कसं होतं, बरेच कार्यामध्ये प्राण्यांचा सुद्धा वापर व्हायचा. आता बघा, डांबरी रोड जे असते, तर डांबरी रोड दबई करण्यासाठी आपण काय वापरत होते, काय वापरतात? रोलर. बरोबर आहे. तर डांबरी रोड दबई करण्यासाठी रोलरचा उपयोग करायचा. परंतु याच्याही अगोदर जुन्या काळामध्ये
रोलर असायचा मागे, पण पुढे यंत्र नाही. तर पुढं बैल झोपलेली असायची आणि बैल त्या रोलरला पुढे घेऊन म्हणजे चालवण्याचं काम ते बैल करायचे. म्हणजेच रोलर वापरल्यास काम लवकर होईल का बैल वापरल्यास काम लवकर होईल हो? रोलर. रोलर काम काय होणार आहे, लवकर होणार आहे, जलद गतीने होणार आहे. आणि तसंच शेतीमध्ये सुद्धा बघा, शेतीमध्ये वेगवेगळी कामं करण्यासाठी मनुष्य कशाचा वापर करायचा, प्राण्यांचा म्हणजे बैलांचा वापर करायचा. तर आता काय आलेलं आहे, बैलाच्या ठिकाणी ट्रॅक्टर आलेला आहे. म्हणजेच बैल जितकं काम करतात त्याच्या कितीतरी पटीनं आहे ट्रॅक्टर काम करतात. बरोबर आहे. एका दिवसामध्ये बैल जेवढं काम करतात त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं ट्रॅक्टर काम करत असतं. म्हणजेच औद्योगिक क्रांती झाल्यामुळं काय झालं, प्राणी आणि मनुष्य शक्तीऐवजी यंत्राचा वापर वाढला. उत्पादन वाढवण्यासाठी, उत्पन्नामध्ये वाढ करण्यासाठी किंवा उत्पन्नाची गती वाढवण्यासाठी काय व्हायला लागला, तर यंत्राचा वापर वाढीस लागला. तसेच विविध यंत्राचा शोध सुद्धा तिथे लागला आणि उद्योगधंद्याला चालना मिळाली असं म्हणलेलं आहे. त्यामुळे यंत्रांचा वापर वाढल्यामुळे शोध लागल्यामुळे उद्योजकतेला चालना मिळाली आणि वेगवेगळे उद्योग वाढीस लागले. आता बघा पुढे उद्योगाची व्याख्या बघताना काय बघायचं बघा. आता समजा ऊस आहे किंवा आपण चहा बनवताना चहामध्ये काय टाकतो, साखर किंवा गूळ टाक. साखर टाकतो. साखरेच्या ऐवजी तिथं ऊस टाकता येईल का हो? ऊसाचे तुकडे करून टाकता येतील का? नाही. नाही. किंवा किंवा आपण कपडे वापरतो. कपडे कशापासून बनतात, कापसापासून. बरोबर आहे. मग कपड्याऐवजी आपल्याला कापूस वापरता येतो का? कापूस अंगाला लावून फिरता येतो का? नाही, येणार नाही. म्हणजेच उद्योग म्हणजे नेमकं काय बघा, आता व्याख्या काय सांगता येईल उद्योगाची. कच्च्या मालापासून पक्का ह्याचा हा बघा, यापूर्वी कोणीतरी सांगितलं होतं आणखीन व्याख्या सांगताना. तर उद्योग म्हणजे नेमकं काय म्हणता येईल बघा. उद्योग म्हणजे ज्या उत्पादन संस्थांमध्ये नैसर्गिक साधन सामग्रीवर प्रक्रिया करून उपभोग्य किंवा उत्पादन प्रक्रियेस उपयुक्त असणारा असा एक प्रकारचा माल तयार केला जातो. म्हणजेच बघा, पुढचं नंतर बघूयात. उद्योग म्हणजेच ज्या उत्पादन संस्थांमध्ये, म्हणजेच काय आलं, उत्पादन संस्था म्हणजे काय, वेगवेगळे कारखाने असतील, वेगवेगळ्या इंडस्ट्रीज असतील, त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार येतील. बरोबर आहे. तर अशा इंडस्ट्रीज मध्ये, उत्पादन संस्थांमध्ये काय म्हणलेलं आहे, नैसर्गिक साधन सामग्रीवर. तर नैसर्गिक साधन सामग्री काय आहे, ऊस आहे, बरोबर आहे, कापूस आहे, किंवा आणखीन वेगळ्या गोष्टी, किंवा मातीपासून घर बनवता येतं का हो? नैसर्गिक साधन सामग्री म्हणजे काय? रॉ मटेरियल, निसर्गामध्ये उपलब्ध असणार. मग काय काय आहे निसर्गामध्ये उपलब्ध? झाडं आहेत, बरोबर आहे, माती आहे, पाणी आहे, कापूस कापूस आहे, खनिज आहेत, वेगवेगळी खनिज आहेत, कोळसा आहे, म्हणजेच माती आहे. म्हणजे हे सगळं काय आहे, नैसर्गिक साधन सामग्री आहे. तर त्या नैसर्गिक साधनसामुग्रीवर प्रक्रिया करायची आहे. तर या नैसर्गिक साधन सामग्री मधल्या गोष्टी आपल्याला जशा तशा वापरता येतात का? किंवा समजा कापूस आहे,
कापूस आपल्याला कापड म्हणून वापर करता येतो का? नाही. किंवा ऊस आहे, त्यामध्ये आपण ऊस टाकून चहा बनवतो का? नाही. हे करणं योग्य आहेत का? नाही. बरोबर आहे. किंवा माती आहे, मातीपासून घर बनतं का? नुसत्या मातीचं घर बनवता येतं का? नाही बनवता येत. तर त्या मातीला काय करावं लागेल? त्या मातीची वीट बनवावी लागेल, विटा बनवाव्या लागतील आणि त्या विटापासून आपण घर बांधू शकतो. नुसती माती उभा करता येईल का हो आपल्याला? नाही. नाही. बरोबर आहे. पुढे बघूयात मग. तर काय म्हणलेलं आहे, उद्योग म्हणजे ज्या उत्पादन संस्थांमध्ये नैसर्गिक साधन सामग्रीवर, आता आपण नैसर्गिक साधन सामग्री बघितली वेगवेगळी, पाणी, झाडं, झुडपे किंवा माती असेल किंवा खनिज असतील, तर ही झाली वेगवेगळी नैसर्गिक साधन सामग्री. आणि त्या नैसर्गिक साधन सामग्रीवर प्रक्रिया करून उपभोग्य किंवा उत्पादन, उपभोग्य, अगोदर हे उपभोग्य बघूयात. उपभोग्य म्हणजे काय? कशाला म्हणायचं उपभोग्य? ज्याचा वापर करता येईल असं सर. हा. उपयोगात येणार. ज्याचा वापर करता येतो म्हणजे उपभोग्य. किंवा उत्पादन प्रक्रियेस उपयुक्त असणारा असा एक प्रकारचा माल तयार केला जातो. आता अगोदर उपभोग्य बघूयात. म्हणजे आता ऊसापासून उपभोग्य वस्तू काय बनवता येईल? साखर. साखर बनवता येईल. म्हणजे आपल्याला गुळ. ऊस वापर, गूळ असेल. बर, तर आपल्याला ऊस वापर करता येतो तो का हो? नाही. म्हणजे त्या ऊसापासून आपण उपभोग्य वस्तू काय बनवली? साखर. मग साखरेचा उपयोग करता येतो का आपल्याला त्यामध्ये? हो. हो. येतो. म्हणजेच ही झाली उपभोग्य वस्तू. आता परत काय पाहिलं होतं आपण? कापूस. कापूस आपल्याला वापर करता येत होतो का? नाही. परंतु त्या कापसापासून आपण काय बनवलं? कापड. म्हणजेच कापूस हा उपभोग्य आहे का? नाही. तर कापड जे आहे ती उपभोग्य आहे, म्हणजे आपल्याला वापर करता येण्यासारखं आहे. बरोबर आहे. किंवा माती आहे, ती उपभोग्य आहे का? नाही. तिच्या विटा बनवण्यानंतर आपल्याला घर बांधता येतं, म्हणजेच ती वस्तू कशी झाली? उपभोग्य झाली. परंतु नैसर्गिक जी साधन सामग्री आहे तिला आपण काय बनवला लाव? उपभोग्य बनवला लाव. बरोबर आहे. मग ह्या ज्या गोष्टी आहेत, उपभोग्य बनवण्याची क्रिया कुठे केली जाते? कारखान्यामध्ये. कारखान्यात. कारखान्यामध्ये. म्हणजेच त्याला आपण काय म्हणलेलं आहे व्याख्येमध्ये? उत्पादन संस्थांमध्ये. तर अशा उत्पादन संस्थांचा समूह लक्षात. आपण माईक सगळे बंद करायला. म्यूट करा, कोणीतरी चालू आहे बघा व्हिडिओ. ठीक आहे. उपभोग्य वस्तू आपण कुठं बनवत आहोत? उत्पादन संस्थांमध्ये. म्हणजे अशा उत्पादन संस्थांचा समूह म्हणजे उद्योग असं म्हणायचं आहे. आलं लक्षात व्याख्या उद्योगाची? हो सर. खाली काय अडचण वगैरे असेल तर सांगू शकता. किंवा आता बघा पुढे काय सांगितलेले आहेत, उदाहरणं दिलेली आहेत. उदाहरणार्थ साखर आहे, साखर उद्योग, कापड उद्योग, कापड उद्योग. म्हणजे आता बघा, पीठ जे आहे ही काय आहे? एक नैसर्गिक साधन सामग्री आहे.
ज्वारी आहे. गुड करायचं नाही सांगितलंय. माहिती पण नाही. मग त्याला यान कोणाचं आहे? ठीक आहे, पुढे बघूया. पापड उद्योग पण आपण तिथं उदाहरण दिलेलं आहे. ज्वारी आहे. पूर्ण बघितले का? पूर्ण काढून बघितले का? ठीक आहे, ज्वारी आहे. ज्वारी जशी तशी आपल्याला वाटते. बाई सर बघा की कोणाचा आहे. ठीक आहे, ज्वारी आहे. ज्वारी जशास तशी आपल्याला वापरता येईल का हो? नाही, ज्वारी दळून आणून पीठ करायला लागेल त्याची. ज्वारीची भाकरी करता येते का? किंवा गव्हाची भाकरी करता येते का? नाही. तर तिच्यावर एक प्रक्रिया करावी लागते. म्हणजे कशाची काय प्रक्रिया करावी लागते? दळण्याची प्रक्रिया करावी लागते. मग पूर्वीच्या काळामध्ये घरामध्ये दळत होतो, पण आजकाल हे दुकानामध्ये सुद्धा पीठ उपलब्ध आहे. काय हो त्याचं नाव प्रसिद्ध? काय नाव ते पीठ उपलब्ध आहे बघा दुकानात? आशीर्वाद आटा सर. हा, आशीर्वाद आटा, बरोबर आहे. तर बघा, प्रक्रिया काय करावी लागते? ज्वारी ही नैसर्गिक साधन सामुग्री आहे, बरोबर आहे. पण तिचा आपण उपयोग जशाच तसा करू शकत नाही. म्हणून तिला काय करावं लागतं? दळावं लागतं. म्हणजे तिच्यावरती एक प्रक्रिया करावी लागते, आणि ती प्रक्रिया केल्यानंतर ती आपल्याला उपयोग्य होते, उपभोग्य होते. म्हणजेच ही जी प्रक्रिया जिथे केली जाते, आता पिठाची गिरणी आहे, किंवा उद्योगाचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. लघु उद्योग असतील, मोठे उद्योग असतील, मध्यम उद्योग असतील, पण प्रक्रिया केली जाते त्याच्यामध्ये प्रत्येक उद्योगामध्ये. आणि यांचा जो समूह आहे त्यालाच आपण काय म्हणलेला आहे? उद्योग असं म्हणलेला. तर पुढे बघूयात. ही झाली आपली उद्योगाची व्याख्या. त्यानंतर उत्पादन संस्था म्हणजे काय बघूया. पहा, आवश्यक ते उत्पादन घटक इष्ट प्रमाणात वापरून ग्राहकांच्या गरजा भागवणाऱ्या. बघा, आता आपण मातीपासून वीट बनवली, मग त्याच्यामध्ये काय काय वापरावं लागेल हो? किंवा आता नवीन विटा निघाल्यात, गट्टू असं म्हणलं जातं त्याला, चिमिटी असतात बघा. तर त्याच्यामध्ये काय काय मिसळावं लागतं? खडी लागते, वाळू लागते, मीठ लागतं, पाणी लागतं. म्हणजेच एक घटक आहे. किंवा साखर बनवायची आहे, तर डायरेक्ट ऊस कारखान्यामध्ये घातला आणि साखर निघाली असं आहे का? तर ती साखर बनवताना तिच्यामध्ये वेगवेगळे घटक मिसळावे लागतात, बरोबर आहे? बरोबर आहे का? तिला गरम करावं लागतं, त्यानंतर ती घट्ट होते, मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रक्रिया कराव्या लागतात. आणखीन काय सांगता येईल? आवश्यक ते उत्पादन घटक म्हणजे थोडक्यात वीट उद्योग आहे, तर त्यामध्ये खडी, नुसत्या खडीची वीट बनेल का? किंवा नुसत्या मातीची वीट बनेल का? तर नाही. तर मातीची सुद्धा वीट बनवताना तिच्यामध्ये काय टाकावं लागतं? पाणी टाकावं लागतं, किंवा तिथंच एक प्रकारची राख असते दगडी कोळशाची, ती पण मिसळतात त्यामध्ये, कारण मजबूती यावं त्याच्यामध्ये म्हणून. मग वीट बनवताना आपण समजा भरपूर जर पाणी त्याच्यामध्ये घातलं, तर वीट बनवता येईल का हो? नुसता चिखल होऊन जाणार आहे, बरोबर आहे. नुसता पातळ चिखल होणार आहे. परंतु
त्याच्यामध्ये इष्ट प्रमाणामध्ये पाणी मिसळावं लागेल. जेवढं लागणार आहे तेवढं मिसळावं लागेल. मगच तिचा एक गोळा होईल चिखलाचा आणि त्या गोळ्यापासून आपण बीट बनवू शकतो. किंवा आपण साधं भाकरीचं जरी उदाहरण घेतलं तरी जास्त प्रमाणात पाणी घातलं तर भाकर बनवता येईल का आपल्याला? येणार नाही. म्हणजेच इष्ट प्रमाणामध्ये मिसळावं लागेल. पण पाणी मिसळावं लागेल. बिना पाण्याची भाकर तयार होईल का? नाही. म्हणजेच आता बघूयात पुढे. आवश्यक ते उत्पादन घटक इष्ट प्रमाणात वापरून ग्राहकांच्या गरजा भागवणाऱ्या, म्हणजेच ऊसापासून जी साखर तयार झाली किंवा मातीपासून वीट तयार झाली त्यामध्ये इष्ट प्रमाणामध्ये वेगवेगळे घटक वापरले गेले आणि ती वस्तू तयार झालेली वस्तू ही ग्राहकांना वापरण्यायोग्य झाली. ग्राहकांच्या गरजा भागवणाऱ्या वस्तूंची किंवा सेवांची निर्मिती करणाऱ्या संस्थांना उत्पादन संस्था असं म्हणतात. आलं लक्षात? उदाहरणार्थ यालाच काय म्हणायचं आहे? कारखाने असतील वेगवेगळे. आलं लक्षात? उद्योग आणि उत्पादन संस्था यामधला फरक कळाला का? हो, कळालंच. हो सर, समजलं. बघा, कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासात उद्योगांची निर्मिती आणि विकासाचे महत्वाचे स्थान हे कुणाचं आहे? उद्योगांचं आहे. आपल्या देशामध्ये जर वेगवेगळे उद्योग असतील तरच वेगवेगळ्या साधनं बनवली जातील. बरोबर आहे का? किंवा उद्योगच नसतील तर एका उद्योगामुळे अनेक लोकांना नोकऱ्या भेटतात, अनेक लोकांच्या हातांना कामं भेटतात. बरोबर आहे? किंवा आर्थिक उलाढाली होतात आणि आर्थिक उलाढाली होणं हे देशासाठी गरजेचं आहे. तर काय म्हणले? कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासात उद्योगांची निर्मिती आणि विकासात महत्वाचे स्थान आहे. वेगवेगळे उद्योग निर्माण झाले तरच वेगवेगळ्या लोकांना काम मिळतील किंवा आर्थिक उलाढाल होईल. बरोबर आहे? आणि वेगवेगळे उद्योगांची निर्मिती झाली म्हणजेच आपल्या देशाची सुद्धा तिथं विकास होणार आहे. आणि जर आपण पूर्वीचेच जर उद्योगाच्या पद्धती वापरल्या, प्राण्यांचा वापर, मनुष्यांचा वापर, तर विकास होईल का? होणार नाही. जास्त प्रमाणामध्ये उत्पादन होईल का? होणार नाही. जर कमी प्रमाणात उत्पादन असेल तर आपल्या पुरतच असतं. किंवा बऱ्याच आपण खेळणी बघतो बघा, लहान लेकरांच्या खेळणी असतील तर त्यावरती काय लिहिलेलं असतो? किंवा बऱ्याच वस्तू असतील तर त्यावरती काय लिहिलेलं असतं? विशेषतः खेळणी मेड इन कुठं असतं ते? मेड इन चायना, मेड इन इंडिया. जास्तीत जास्त काय बघतो आपण? चायना. चायना. मेड इन चायना बघतो. तर असं का घडलं? कारण उद्योगधंद्यांचं प्रमाण किंवा आता एखादी वस्तू आहे तर ती आपण बनवतोय तर कमी प्रमाणात जर बनवली तर ते आपल्याला सुद्धा पुरणार नाही. बरोबर आहे? आणि जास्त प्रमाणात बनवली तरच आपण तिची निर्यात करू शकतो आणि तरच आपल्या देशाच्या विकासामध्ये आपण एखादी वस्तूची निर्मिती करतोय आणि एक्सपोर्ट करतोय तर देशाचा विकास होईल का? एक्सपोर्ट करणं म्हणजे देशाचा विकास होईल का? हो. बरोबर आहे. तर आता मेड इन चायनाच्या ज्या वस्तू आहेत त्या चायनामध्ये तर पुरतातच त्यांना, परंतु तिथले उद्योगधंदे असे विकसित आहेत की जास्त प्रमाणामध्ये वस्तू बनवल्या जातात, जास्तीत जास्त.
मग त्यांच्या देशात तर पुरतातच, पुरून उरतात. उरलेल्या ज्या वस्तू आहेत त्या काय करतात, इतर देशांमध्ये पाठवल्या जातात, एक्सपोर्ट केल्या जातात आणि तिथं सुद्धा विकल्या जातात. म्हणजेच चायनाचा विकास हा होईल का, तर होईलच. म्हणजेच देशाच्या आर्थिक उन्नतीसाठी हे उद्योगधंदे अतिशय महत्वाचे आहेत. बरोबर आहे. तर त्या पुढं काय म्हणलेलं आहे असते, आणि देशातील नागरिकांचे राहणीमान उंचवण्यासाठी, हे तर काय सांगता येईल हो. राहणीमान उंचावलं कसं म्हणता येईल, काय बदल झाल्यामुळं राहणीमानात उंचावले असं म्हणता येईल. आता खेड्यातील राहणीमान आहे आणि शहरातील राहणीमान आहे, तर बदल आहे त्यांच्यामध्ये. खेड्यातील लोकांचं राहणीमान हे साधारण असतं आणि शहरातील लोकांचं राहणीमान हे थोडस उच्च असतं. म्हणजे काय बदल असतो नेमका त्यांच्यात. शहरात फॅसिलिटी जास्त उपलब्ध असतात खेड्यातल्या. शहरातील लोकांना सुखसुविधा जास्त उपलब्ध असतात. असतात सर, हा. सुखसुविधा असतात शहरामध्ये, खेड्यामध्ये नसतात. त्याच्यामुळे शहरातील राहणीमान उंचावलेलं असतं. हा. आणखीन काय सांगता येईल. राहणीमान उच्च म्हणजे काय सांगता येईल. सुखसुविधा कमी असतात म्हणजे काय. म्हणजे सर घर वगैरे पक्के असतात शहरामधली, खेड्यामधली थोडीशी, नंतर रस्ते, त्याच्यामुळं पण बघा शहरामध्ये जास्तीत जास्त स्कूटीचा वापर केला जातो. म्हणजे ही काय आहे, दळणवळण करण्यासाठी स्कूटी आहे. पण खेड्यामध्ये सहसा असते का, आता प्रमाण वाढायला लागले पण कमी प्रमाणामध्ये. किंवा आता घरच्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बघूयात, आता गॅस आहे, तसा आता गॅस सर्वत्रच झालाय, पण खेड्यामध्ये चुलीवर स्वयंपाक केला जायचा. परंतु शहरामध्ये गॅसमध्ये, म्हणजेच उच्च राहणीमान कशावर दिसून येईल बघा. किंवा मिक्सरचा वापर असेल, किंवा वॉशिंग मशीनचा वापर असेल. सुखसुविधा कशातून मिळत आहेत. बरोबर आहे. खेड्यामध्ये काय, शहरामध्ये मशीन मध्ये कपडे धुवले जातात, खेड्यामध्ये ते हाताने धुवले जातात. किंवा थोडाफार फरक असतो, पण उच्च राहणीमानासाठी सुखसुविधा जास्त आहेत. आणि या सुखसुविधा किंवा राहणीमान उच्च करण्यासाठी त्याच्यात कशाची गरज आहे, पैसा, उत्पादन वाढ, वेगवेगळ्या वस्तू. आता फॅन आहे, बरोबर आहे का. साधारण साध्या साध्या गोष्टीचा जरी आपण तिथं विचार केला तरी लक्षात येतं. साधारण फॅन, तरी आता फॅन सर्वत्र झालाय, पण फॅनमुळं आपल्याला वाऱ्याचा लाभ घेता येतो. फ्रीज आहे. म्हणजेच हे काय आहेत, साधनं आहेत. सुख सुविधा देणारी काय आहेत, साधनं आहेत. काय असेल, स्कूटी असेल, फॅन असेल, मिक्सर असेल, कुकर असेल किंवा गॅस असेल, ही काय आहेत, साधनं. बरोबर आहे. म्हणजेच इथं पुढे काय म्हणले, देशातील नागरिकांचे राहणीमान उंचावण्यासाठी या साधनांचा वापर होतो व दरडोई उत्पन्नात वाढ होण्यासाठी सुद्धा औद्योगिकरणाचा विकास होणे आवश्यक आहे. आता पुढचा जो आहे, दरडोई उत्पन्नात वाढ होण्यासाठी हा जो भाग आहे, आपण उद्याच्या तासामध्ये बघूया. समजलं का आजचं. काय प्रश्न असतील करू शकता.
काय अडचण वगैरे असेल, प्रश्न असेल तर विचारू शकता. नसेल तर थांबूयात मग आपण इथं, वेळ झालेली आहे. नमस्कार सर्वांना.